नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली कलावरती, काजलवरती जे आरोप केलेले आहेत, कलावरती ती फसवेगिरी करणारी मुलगी आहे, त्याचबरोबर काजल चोर आहे असे आरोप केलेले आहेत आणि काजलला अटकही झालेली आहे. पण कला आणि हे अद्वैत आणि सरोजच्या मदतीने सर्वांसमोर कसं येणार आहे की ती चोरी ही काजलनं केलेली नव्हती. काजल निर्दोष आहे, त्यासाठी कलाला काय काय करावं लागणार आहे. त्याचबरोबर आबांनी कलावरती जो ठेवलेला विश्वास, यामुळं कला हे मिशन कसं पूर्ण करते आणि त्याचबरोबर हे मिशन पूर्ण झाल्यानंतर सरोजकडून कोणत्या गोष्टीचा उलगडा होतो आणि आबा हे ते रोहिणीची कशी हकालपट्टी करतात हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आता काजलच्या बॅगेमध्ये त्या 2 अंगठ्या सापडतात. काजलला बिचारीला काहीच माहिती नसतं. फक्त काजलला एवढं आठवतं की त्या अंगठ्या खाली पडलेल्या होत्या. जेव्हा रोहिणी तिच्याकडेच वारंवार पाहत होती तेव्हा काजल बिचारी मागं सरकत गेली आणि त्याचवेळी त्या ट्रेमधील त्या 2 अंगठ्या खाली पडल्या. काजलने त्या अंगठ्या उचलल्या आणि त्या ट्रेमध्ये ठेवल्या. ही गोष्ट काजलला आठवते. काजल सगळ्यांना ही गोष्ट सांगते, असं घडलेलं आहे. पण सगळेजण काजलला म्हणतात की तू अंगठ्या उचलताना CCTV फुटेजमध्ये कॅप्चर झालेला आहे. अंगठ्या ठेवताना का नाही आलेलं? तू अंगठ्या ठेवल्या असं सांगतेस ना, मग आम्हाला सगळ्यांना का दिसत नाही की तू अंगठ्या ठेवल्या होत्या? तेव्हा काजल म्हणते की मी खरंच ठेवल्या होत्या अंगठ्या. खरं तर तिथे एक मोठा ट्विस्ट घडलेला असतो. म्हणजे जेव्हा काजल त्या अंगठ्या ठेवत असते त्याचवेळी तिथे अद्वैत, त्याचबरोबर आबा आणि आपले कला बोलत असतात. नवीन कलेक्शन लॉन्च झालेलं असतं आणि नवीन कलेक्शन हे लॉन्च झाल्यानंतर तिथे अद्वैत आबांना सांगत असतो की आपले सानिका आहे ना, तिची एक मैत्रीण आहे, ती खूप सुंदर डिझाईन करते. आत्ता जे आपण लेटेस्ट कलेक्शन हे केलेलं आहे ना, ते सगळं तिने डिझाईन केलेलं आहे. लोकांना खूपच त्या डिझाईन्स आवडत आहेत. या दागिन्यांना लोकांची पसंती खूपच आहे. त्यामुळं आता मी विचार केला आहे की तिला आपल्या ज्वेलर आपल्या कंपनीसाठी हायर करायचं. आणि हे सगळं त्यांचं बोलणं चालू असतं आणि त्याचवेळी तिथे ते आडवे आल्यामुळं आपल्या काजलनं ज्या अंगठ्या तिथे ठेवलेल्या असतात त्या दिसत नाहीत. आता सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो, नक्की असं का झालं? म्हणजे का काजलच्या बाबतीत असं का? कलाचा तर ठाम विश्वास आहे आणि आता त्या रोहिणीने तिथे गोंधळ घातलेला असतो. तो म्हणजे तिने पोलिसांना बोलवून घेतलेलं असतं आणि पोलिसांना बोलवून घेतल्यामुळं आता पोलिसांच्याकडे तक्रार गेलेली असते. त्याचबरोबर तिथे आपली सरोज आलेली असते आणि सरोजला तर खूपच कलाबद्दल राग असतो. माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे, माझ्या मुलाच्या बाबतीत असं केलेलं आहे, असं ती बोलत असते. त्यामुळं तिला पण आता काही करून हे सगळं ती म्हणजे ह्याच सगळ्या त्या गोष्टीत इंटरेस्टच नसतो. तिला वाटत असतं की शिक्षा तर झालीच पाहिजे. शिक्षा कोणी केली आहे, त्याचबरोबर गुन्हा कोणी केला आहे यापेक्षा शिक्षा होते आहे हे महत्त्वाचं आहे, असं सरोजचंही म्हणणं असतं. पण आता काजल आणि कला दोघीजणी जीव तोडून ओतून सांगत असतात, अगदी ओरडून सांगत असतात की केलेलं नाही. पण काजलला मात्र तिथे अटक होते. काजलला पोलीस घेऊन जातात. काजल बिचारी म्हणत असते मी काहीच केलेलं नाही आहे, मी काहीच केलेलं नाही आहे. पण आता पोलीस घेऊन जातात, कोणीच बाजू घेत नाही. मग आबा म्हणतात की सुनबाई, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तुला वाटतं की नाही काजलने काही केलेलं नाही? तेव्हा कला म्हणते हो आबा. बाबा म्हणतात की काळजी करू नकोस. आबा स्वतः पोलीस स्टेशनला जातात आणि तिथे काजलचा जामीन करतात. काजल पण खूप रडते. आबा कलाबरोबर गेलेले असतात. त्यानंतर इकडे सगळ्यांना राग येतो. एवढ्या त्या फालतू गोष्टीसाठी आबा पोलीस स्टेशनला गेलेले आहेत, ही गोष्ट मात्र कोणाला पटत नसते. सगळ्यांचं असं म्हणणं असतं की आबांनी जायची काय गरज होती, आबा का गेले, असं सगळ्यांचं म्हणणं असतं. परंतु आबांनी कोणाचं काहीही ऐकलेलं नसतं आणि आबा स्वतःहून पोलीस स्टेशनला गेलेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे त्या कला खूप बोलते. कला सरोजला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही माझ्यावरती आरोप करताय, त्याचबरोबर तुम्ही मला वाटेल तसं बोलता, मला वाटेल तसं वागवता. मी प्रत्येक वेळेस सहन केलेलं आहे तुमचं बोलणं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्या घरच्यांच्या बाबतीत काहीही म्हणाल आणि मी ते ऐकून घ्यायचं आहे, अजिबात नाही. काही झालं तरी तुम्हाला वाटतं तसं घडलेलं नाही. माझी बहीण
ही निर्दोष आहे, तिने काहीही केलेलं नाही. आणि तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमचं योग्य वाटतं, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जे करताय तेच योग्य आहे, तुम्ही जे म्हणताय तेच योग्य आहे, पण असं नसतं. कधीतरी काही गोष्टी अशा असतात की त्या पलीकडे जाऊनही बघाव्या लागतात. माणुसकी नावाचं काहीतरी आहे. तर सरोजला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. कला पहिल्यांदा एवढी फाड 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 बोललेली असते. तिने जराही विचार केलेला नसतो की सरोजला काय वाटणार आहे, काय वाटणार नाही. पण आज तिच्या काजूचा, तिच्या संस्कारांचा प्रश्न असतो. प्रत्येक वेळेस आरोप केले जात असतात. कला म्हणते, मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सगळ्यांना समजून घेते, शांत राहते, पण आता नाही. आणि सरोजला वाटेल ते बोलत असते आणि म्हणते की मी शोधून दाखवेल, खरा गुन्हेगार कोण आहे ना ते मी शोधून दाखवेल, असं ती अद्वैतलाही सांगते. चॅलेंज घेते. आणि आता कला त्या गोष्टींच्या मागं लागते. आता कला ऑफिसमध्ये जाते, तिला फुटेज पाहायचे असतात. कला म्हणते की आज तेवढंच फुटेज नाही पाहिलं जाणार, तर आज सगळे फुटेज पाहिले जाणार आहेत. कारण फक्त त्या कॉरिडॉरमधलंच फुटेज नाही, तर बाकीच्या ठिकाणचंही फुटेज आपल्याला पाहायचं आहे. कला सगळे फुटेज पाहत असते आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं रोहिणी आणि एक पिऊन यांचं बोलणं चाललेलं असतं. रोहिणीने त्या पिऊनला पैसे दिलेले असतात. तो पिऊन बिचारा घाबरलेला असतो. तो ऐकायलाही तयार नसतो, पण रोहिणी त्याला जबरदस्ती त्याला पैसे देत आहे आणि त्याला दरडावून सांगत आहे. ही गोष्ट कलाच्या नजरेत येते. आणि त्याचबरोबर इकडे सरोजलाही वाईट वाटलेलं असतं. कारण कला जे बोलते, कला जर अशी म्हणत असेल आणि तिनं जर खरंच प्रूव्ह केलं माझी बहीण निर्दोष आहे, तर आपण तोंडावर पडू. त्यापेक्षा आपण तिच्या आधी शोध घेऊया, आपण तिच्या आधी बघूया की आपल्याला काय मिळतं आहे का. मग ती म्हणते की आपण त्या दिवशी तेवढंच फुटेज पाहिलं, बाकीचं कोणतं फुटेज मिळतं आहे का ते पाहूया. असं म्हणत सरोज ही फुटेज पाहते आणि तिच्या लक्षात येतं की रोहिणी त्या पिऊनला पैसे देत आहे आणि त्याला सांगत आहे, पण त्याचा आवाज मात्र तिथे झालेला नसतो रेकॉर्ड, कारण ते डिस्टन्स खूप असतं आणि मायक्रोफोनमध्ये तो आवाज तिथे रेकॉर्ड झालेला नसतो. आता त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कलालाही तोच प्रश्न पडलेला असतो आणि सरोजलाही तोच. मग कला तिथे आपल्या चांदेकर ज्वेलर्समधून घरी येते आणि तिने येताना ते फुटेज सोबत आणलेलं असतं आणि ती म्हणते की मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी दाखवायचं आहे. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं कला जेव्हा असं म्हणते त्याचवेळी सरोजही म्हणते की सरोज लॅपटॉप घेऊन आलेली आहे. अद्वैत, आबा, रोहिणी सगळे या आणि त्यांना सांगू लागते की मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. आणि जेव्हा रोहिणी तिथं येते, रोहिणीला भीती वाटते, आता ही काय नक्की करणार आहे. त्यावेळेस कला म्हणते की आधी मी दाखवणार आहे. त्यावेळेस सरोज म्हणते दाखव, तुझ्याकडे काय पुरावा आहे. तेव्हा कला सगळ्यांना ते फुटेज दाखवते आणि म्हणते रोहिणी मॅडमनी त्या पिऊनला का पैसे दिले होते. आणि कलाने त्यांना सोबत पिऊनलाही आणलेलं असतं. आणि मग सगळ्यांच्या समोर कला विचारू लागते की का पैसे दिले होते. तेव्हा रोहिणी म्हणते असंच त्याने मदत मागितली असेल म्हणून दिली असतील, मला नाही आठवत एवढं. तेव्हा कला म्हणते अहो 2 दिवसापूर्वी घडलेली घटना आहे आणि तुम्हाला आठवत नाही असं सांगताय तुम्ही. माझ्या बहिणीवरती आरोप करताना विचार केला का, तेव्हा नाही वाटलं तुम्हाला काय. तेव्हा सरोज म्हणते हो बरोबर आहे, मलाही तोच प्रश्न पडला आहे, मलाही तीच गोष्ट दाखवायची होती जी कलाने दाखवलेली आहे. कला म्हणते की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. आणि ती त्या पिऊनला आत बोलवते आणि पिऊनला म्हणते की आत्ताच सांगायचं, सगळ्यांच्या समोर सांगायचं का पैसे दिले होते आणि कशासाठी दिले होते. तेव्हा तो सांगू लागतो की ते पैसे मला ती अंगठी त्या मुलीच्या बॅगेत टाकण्यासाठी दिले होते आणि मी नाही घे म्हणत होतो, तर मला सांगितलं तुझी नोकरी जाईल आणि तुझी वाट लागेल, त्यामुळं मला ते पैसे घ्यावे लागले. खूप राग आलेला असतो. आबा त्या रोहिणीच्या कानाखाली वाजवतात. त्याचवेळी सरोज तिथे येते. सरोजला राग ह्या गोष्टी झालेला असतो की मी एवढी ठामपणे सांगत होती ती मुलगी चोर आहे आणि या रोहिणीमुळे मी तोंडावर पडलेली आहे. मी तिच्यावर विश्वास दाखवायला हवा होता त्या मुलीवरती, तर हे घडलं नसतं. म्हणून इकडे सरोज पण रोहिणीच्या कानाखाली वाजवते आणि आबा मात्र रोहिणीला ढकलून देतात आणि म्हणतात की आत्ताच्या आत्ता निघायचं. चालती हो आत्ताच्या आत्ता, असं म्हणत ते रोहिणीला घराबाहेर ढकलत आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.